मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. महाराष्ट्राची तांत्रिक शिक्षणासंबंधीची 4थी पंचवार्षिक योजना निश्चित करताना राज्य शासनाच्या नियोजन विभागाने मनुष्यबळाच्या गरजेसंबंधी केलेले अंदाज विचारात घेण्यात आले होते. हे अंदाज आपल्या आर्थिक व्यवहाराच्या निरनिराळ्या क्षेत्रात होणाऱ्या भांडवलाच्या अपेक्षित गुंतवणुकीवर आधारलेले होते आणि त्यानुसारच येत्या 15 वर्षाच्या कालावधी स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत परिवहन आणि रासायनिक अभियांत्रिकी या क्षेत्रातील मनुष्यबळाच्या आपल्या गरजा निश्चित करण्यात आल्या होत्या. तथापि खाजगी क्षेत्रातील उद्योगांना त्यांच्या विकास योजनांसाठी व त्या अनुषंगाने 15 वर्षात किती मनुष्यबळ लागेल याची पुरेशी व निश्चित माहिती न मिळाल्यामुळे राज्य शासनाच्या नियोजन विभागाची बरीच कुचंबना झाली. स्नातक, तंत्रज्ञ व यंत्र व्यावसायिक यांच्याबाबत 4थ्या योजनेत अंतर्भूत केलेली तांत्रिक शिक्षणविषयक सवलतीची वाढ अर्थातच केंद्र व राज्य या दोन्ही शासनांनी मनुष्यबळाच्या गरजेसंबंधी केलेल्या अंदाजावर आधारित आहे. या तरतुदीप्रमाणे 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात 3 अभियांत्रिकी महाविद्यालये, 9 तंत्र विद्यानिकेतने आणि 42 तंत्र शिक्षणाची माध्यमिक शाळा केंद्रे स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आहे. निरनिराळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून कुशल कारागिरांसाठी जास्तीच्या 16,000, भारत शासनाच्या उमेदवार प्रशिक्षण कायद्याखाली उमेदवारांसाठी 5,000 आणि संध्याकाळच्या वर्गातून औद्योगिक कामगारासाठी 3,000 जागा निर्माण करण्याचे ठरवण्यात आले आहे. याखेरीज उद्योगधंद्यातील कामगारांना त्यांच्या उद्योगाची गरज भागविण्याच्या दृष्टीने स्वतःची पात्रता वाढविण्यास मदत व्हावी म्हणून अर्धवेळाचे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची व्यवस्था देखील केली जात आहे. आपली मनुष्यबळाची गरज किती आहे याचा शक्यतो बिनचूक अंदाज येण्यासाठी निरनिराळ्या उद्योगधंद्यांनी आपापल्या गरजा ठरविण्याच्या बाबतीत जरूर ते सहकार्य दिले पाहिजे. त्या अनुषंगानेच पदविका व पदवी स्तरावर किंवा पदविकोत्तर व पदव्युत्तर स्तरावर नवे खास अभ्यासक्रम किती सुरू करावे लागतील याचा काळजीपूर्वक अंदाज करावा लागेल. यासाठी निरनिराळे उद्योग व विविध शैक्षणिक संस्था यांच्यात अतिशय निकट स्वरूपाचा परस्पर संपर्क साधला जाणे आवश्यक आहे. परिच्छेद. तेव्हा तांत्रिक शिक्षणाच्या कार्यात उद्योगधंद्यांनी निरनिराळ्या मार्गांनी सहकार्य देण्याची कशी आवश्यकता आहे ही गोष्ट आता स्पष्ट होईल. उद्योगधंद्यांनी आपले तज्ज्ञ अधिकारी तांत्रिक शिक्षण संस्थात अल्प वा दीर्घ मुदतीच्या वर्गात शिकविण्यासाठी पाठविणे फार जरुरीचे आहे. या तज्ज्ञ अधिकाऱ्यांना आपल्या प्रत्यक्ष अनुभवाचा फायदा व्याख्यानाच्या द्वारे विद्यार्थ्यांना करून देता येईल. तसेच त्यांना खास विषयावर खास अशी व्याख्याने पण देता येतील. उद्योगधंद्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक अशा खास शिक्षणक्रमाचे अभ्यासपाठ पाठविण्याकरिताही या तज्ज्ञाची मदत लागेल. मात्र उद्योगधंद्यांनी अशा प्रकारे केवळ विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाची सोय करूनच भागणार नाही, तर या संस्थांमधील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचीही त्यांनी सोय केली पाहिजे.